नगर येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तोषल बुर्डे यांच्या निवासस्थानी भेट देऊन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत तुमसर शहरातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली व सदैव मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासित केले। तुमसर शहर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातात जनतेने सत्ता दिल्यास तुमसर शहर विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने करू असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत प्रशांत मलेवार, दीपक उईके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। प्रफुल्ल पटेल यांनी प्रवेशितांना पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात या भागाचा विकास होऊ शकतो या विश्वासामुळे आम्ही प्रवेश केला असे मत प्रशांत मलेवार, दीपक उईके यांनी व्यक्त केले। यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नाना पंचबुधे, मधुकर कुकडे, राजूभाऊ कारेमोरे, देवचंद ठाकरे, अभिषेक कारेमोरे, रितेश वासनिक, मनोज वासनिक, तिलक गजभिये, योगेश सिंगंजुडे, हेमंत महाकालकर, ठाकचंद मुंगुसमारे, के पंचबुधे, राजेश देशमुख, सुनील थोटे, राजकुमार माटे, सलाम तुरक, विक्रम लांजेवार, सागर गबने, संदीप पेढे, सुमित मलेवार, देवेंद्र शहारे, मनोज जुरमुरे, संकेत गजभिये, पमा ठाकूर, सरोज भुरे, कविता साखरवाडे, नेहा मोटघरे, मीना गाढवे, नंदा डोरले, जयश्री गबने, श्रीधर हिंगे, गोवर्धन किरपाने, मनोहर साठवणे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते। भाईजींनी एक सदिच्छा भेट म्हणून आमच्या घरी भेट दिली। प्रफुल्ल भाईंसोबत पहिल्यांदाच आमच्या वार्डात ते आले। त्यांच्यासोबत काही विविध विषयावर मी चर्चा केली। म्हणजे आता स्पर्धा परीक्षा संदर्भात राज्य सरकारने मागे एक म्हटलं होतं की आम्ही मार्च 13 पर्यंत नवीन भरत्या काढू आणि त्याची निविदा येईल, पण त्या संदर्भात अजूनही काही ठोस पावले त्यांनी उचललेली नाहीत। या संदर्भात मी भाईजींच्या लक्षात आणून दिलं की सुप्रियाताईंनी, अजितदादांनी हे विषय मांडले आहेत विधानसभेत, तर हा मुद्दा त्यांनी संसदेत पण मांडावा या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। त्याविषयी निवेदन पण आम्ही त्यांना दिलं। त्यानंतर आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये रुग्णालय येत आहे, मेडिकल कॉलेज, तर त्या संदर्भात काही रक्ताची तुटवडा जो आहे तो होऊ शकतो। तर पुढं आम्ही जे रक्तवीर संघटना, रक्तसेवा ग्रुप जे आम्ही काम करतोय त्या माध्यमातून आम्ही एक निवेदन त्यांना दिलं की भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसरमध्ये पण एक रक्तपेढी निर्माण व्हावी। त्याचप्रमाणे काही महिला बचत गटाच्या सदस्य आमच्याकडे आल्या होत्या। आमचे सौभाग्यवती सौसीमा बुर्डे ह्या महिला बचत गट चालवतात, तर त्यांच्या महिला बचत गटाच्या सदस्यांना घेऊन आम्ही एक निवेदन दिलं की महिला बचत गटा आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी काही ठोस पावलं त्यांना उचलता येतील का, त्या संदर्भात अजून काही पुढं करता येईल का। तर त्या संदर्भात एकदम व्यवस्थित चर्चा झाल्या आणि भाईजींनी आश्वस्त केलं की या सगळ्या विषयांवर ते योग्य ते मार्गदर्शन करतील आणि काय तो न्यायनिवाडा करतील आणि पुढं जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत आणि ते आमचे लाडके नेते आहेतच। सोबत त्यांना या सगळ्या समस्यांची जाणीव आहे आणि त्या विषयावर त्यांच्याकडे खूप मोठी प्लॅनिंग आहे आणि अशीच त्यांनी आश्वासन दिलं की या विषयावर ते नक्कीच काम करतील।